याला आता आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि तर या प्लेटवरती आपल्याला टाकायचं आहे मिश्रण. तर सध्या मी एकच घाणा करतोय, पण आता हे मिश्रण परत आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला आपल्याला गरम करून परत दुसऱ्या प्लेटवर पण टाकता येईल. एक्स्ट्रा असलेलं वरचं जे सारण आहे, वरचं एक थोडंसं लेअर काढून घेतोय मी. बस आता याला थोडं एक 15-20 मिनटं, अर्धा तास त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, 15-20 मिनटं. आता एका बाजूला फोडणी करून घेऊया आपण. याला आता कट करून घेतोय. मोहरी टाकली आहे, जिरे, गॅस बंद केलेला आहे. जाणारे तीळ, थोडी हळद आणि हिंग. थोडंसं जरा अजून एक काय की नाचणीचं पीठ आपण वापरतोय त्याच्यामुळे ते एकदम बेसन जसं असतं तसं एकदम रोल नाही होत. ते थोडंसं आपल्याला अलगद हाताने फोल्ड करायचं आहे त्याला. तर अशा मी इथे वड्या काही करून घेतलेल्या आहेत. याच्यावरती मी काय करणार आहे, टाकणार आहे गाजर, खोबरं, त्याचबरोबर याच्यावर टाकणार आहे ही फोडणी मस्तपैकी. तयार आहे मंडळी आपल्या नाचणीच्या सुरळीच्या वड्या. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. नाचणीच्या सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: नाचणीचं पीठ, किसलेलं गाजर, बेसन, दही, मिरचीचा ठेचा, हळद, तीळ, किसलेलं खोबरं, जिरं, मोहरी, हिंग आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, मिरचीचा ठेचा, 3 चमचे दही, मीठ आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये नाचणीच्या पिठाचं मिश्रण ओतून थोडीशी हळद घालावी आणि ते घट्टसर करून घ्यावं. एका प्लेटला तेल लावून त्यावर तयार घट्ट मिश्रण नीट पसरवून घ्यावं. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, हळद आणि हिंग घालून फोडणी तयार करून घ्यावी. प्लेटवरचं नाचणीच्या पिठाचं मिश्रण थंड झाल्यानंतर कापून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार वड्यांवर गाजर, खोबरं आणि तयार फोडणी घालून डिश सर्व्ह करावी. आणि महत्वाचं म्हणजे खसखस घातली ह्याच्यामध्ये, त्यांनी आपल्याला एक खमंगपणा येईल त्या आमटीला. ओके ओके ठीक आहे. चला साहित्य बघितलं त्याच्या कृतीकडे. पहिल्यांदा आपल्याला पुऱ्या करायच्यात ना? हो, वडे करून भाजणीचे. त्याच्यासाठी बाउल लागेल मला हे. आणि हा बटर पेपर आहे थापायला. हा, आता आपण प्रथम हे पीठ घेऊया भाजणीचं. हे साधारण 1 वाटी पीठ आहे आता. त्यामध्ये आपण हळद, हा सिकेपी मसाला आहे. तिखटच आहे ना पण? हो, पण ह्याच्यामध्ये बेडकी, संकेश्वरी, काश्मीरी, धणे, धणे आणि बडीशोप असं असतं. त्यानंतर हा थोडासा आपण ह्याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे. त्याच्याबरोबर ही जी पेस्ट आहे लसूण आणि मिरची, तर ही आपण थोडीशी घालूया, हिरवी पेस्ट. आणि ही आपली धणे जिऱ्याची जी पूड आहे ती आपण घालणार आहोत. आणि चवीपुरतं मीठ. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं तेल पण घालावं लागेल. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. आता मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आमचा व्यवस्थित मळून तयार झालेला आहे आता गोळा. आता काय करायचं मला सांग. आता आपण याचे वडे थापूया आणि तेलामध्ये तळून घ्यायचे. पाण्याचा हात घ्यायचा आणि
असे वडे थापून पण त्या बटर पेपरला थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि मग आपण हे थापलेला जो वडा आहे तो तेलात सोडणार. बढिया. हे सगळं आहे. तिकडे तेल आपण तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. पहिला आता आपण फोडणी करूया पहिले. फोडणी. त्याच्यासाठी आपल्याला मोहरी आणि हिंग लागेल. बरं. तेलामध्ये आपण मोहरी टाकतोय. मोहरी तडतडली की आपण 1 चिमूट त्यात हिंग घालणार आहोत. त्यानंतर लगेच जाणार आहे कांदा. आता हा जो कांदा आहे तो आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. ओके. आपला कांदा आता गुलाबी झालेला आहे. आता काय करायचंय. आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद. तुला स्वतःला गोड आवडतं का तिखट आवडतं. मला तिखट आवडतं म्हणून मी थोडं जास्ती तिखट घातलंय. मला पण. आता आपण घालतोय हळद. त्याबरोबर जाईल ह्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला आणि थोडा गरम मसाला. हे साखर बिकर तर साखरेवर उपकार म्हणून तू खात असेल. हा, म्हणजे नावाला घालायला हवं, नाही तर मग थोडीशी पदार्थाची चव कमी नाही आणि चव पण कमी होते. आता आपण हे हिरवळ वाटण जे केलेलं आहे ते आपण घालतोय ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक पद्धत जी आहे की आपण हिरवं वाटण त्या ज्या मसुरा आहेत त्याला सुद्धा लावून ठेवू शकतो. म्हणजे मॅरिनेट केलं जातं. त्याबरोबर आता आपण घालणार आहोत थोडासा गूळ. जसं सर म्हणाले की आपण थोडा तरी गूळ नावाला म्हणून घालायला पाहिजे. त्याबरोबर जाते धणे जिऱ्याची पूड. हे जे आपण तिखट टाकलंय त्याला थोडंसं माइल्ड करायचं काम करेल ही आपली धणे जिरे पूड. आता आपण मसुरा हे आपण आधी परतून घ्यायचं आहे नीट. आणि मग त्याच्यानंतर आपण मसुरा घातल्यावरती एक 10 मिनटं किंवा 5 मिनटं परतून घ्यायचं. आणि त्याच्यात थोडं पाणी घालून मग आपण मीठ आणि हे वाटण घालून शिजवून घेणार आहोत मसुरा. पाणी घालायचं ना. मसुरांना आपण आता जरा परतवून घेऊया एक 5 मिनटं. पाणी बस घालायला लागेल आपल्याला अजूनही. आता घालू. आता आपण ही जी वाटलेला तळलेला मसाला आहे केलेला तो आपण 1 चमचा घालू. याने ग्रेव्हीला एक तर दाटपणा येतो आणि तळलं वाटण असल्यामुळे खमंगपणा सुद्धा येतो. आता आपण ह्याला एक 5 मिनटं उकळी येईपर्यंत उघडं ठेवणार आहोत. त्यानंतर आपण झाकण देऊन छान शिजवून घ्यायचं मसुरांना. त्यानंतर रेडी टू ईट. वर कोथिंबीर घालायची, मीठ घालायचंय. पण एक जरा उकळी आल्यावर मीठ घातलं तर मसुरा पटकन शिजतील. जर आधी घालून ठेवलं तर मसुरा शिजणार नाही. झाकण ठेवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. आता आपण मीठ घालूया. उकळायला लागलेलं आहे. आता आपण ह्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटामध्ये आपली आमटी तयार होणार आहे. आणि मग सर्व करताना कोथिंबीर वरनं घालायची आपण त्याला आणि वड्यांबरोबर खायची. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मसूर आमटी वडे करण्यासाठी लागणारे साहित्य: मोड आलेले मसूर, भाजणीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं सुकं खोबरं, हिरवं वाटण, तळलेलं वाटण, गूळ, जिरं, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे जिरे पूड, हिंग, गरम मसाला, गोडा मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी भाजणीचं पीठ घेऊन त्यामध्ये हळद, लाल तिखट, गोडा मसाला, हिरवं वाटण, धणे जिरे पूड, कच्चं तेल, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाचा गोळा करून थापून घ्यावा आणि गरम तेलात तळून घ्यावा. मसुराची आमटी करण्यासाठी खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गोडा मसाला, गरम मसाला, हिरवं वाटण, गूळ, धणे जिरे पूड, मोड आलेले मसूर, पाणी आणि तळलेलं वाटण घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून पुन्हा एक उकळी काढून वड्याबरोबर मसूर आमटी सर्व्ह करावी. गाडे काकू आपल्यासोबत आहेत आणि आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत, आंबोळी ऑमलेट. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे फिंगर चिप्सची भाजी.